श्री स्वामी समर्थ माऊली. काल इंडिया जिंकली, खूप चांगलं वाटलं. आणि दुपारी साऊथ आफ्रिका जिंकली, कारण की काल मेन होतं साऊथ आफ्रिका जिंकावं काल दुपारी, कारण की साऊथ आफ्रिका जिंकली नसते तर इंडिया जिंकून फायदा नव्हता. काल इंडियाचे टोटल बॅट्समन फॉर्ममध्ये आले. काल त्यांनी येणं, कारण की काल जरा भारताला मेन पॉवर भारताची इंडियाचे बॅट्समन आहे, त्याला काल खेळणंच होतं 26 तारखेला. काल संजू बाबा ओपनर आले तेव्हाच कळलं की बॅटिंग चांगली होणार, कारण की काल दोन्ही लेफ्टीने आले, एक लेफ्टीने एक राईटी घ्यायला आले, तेव्हाच कळलं की ऑफ स्पिन लावणार नाही. नंतर संजू बाबांना 24 रन केले, 1 4 2 6, तेव्हाच कळलं की इंडियन चांगला आहे भारताचा. नंतर अभिषेक शर्माने 55 रन केले 30 बॉलामध्ये, त्याची एक कॅच सुटली, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. पण संजू बाबाची कॅच सुटली नाही, त्याला चान्स भेटला नाही खेळाचा काल. पण अभिषेक शर्माने 55 रन केले, 4 4 आणि 4 6, चांगली खेळी केली काल. अभिषेक शर्मा फॉर्ममध्ये आला परत. अभिषेक शर्मा फर्स्ट टाइम पहिला बॉल 6 मारला नाही काल. थोडा स्टार्टिंग सुरुवात 1 रनने केली, तेव्हाच कळलं की अभिषेक शर्मा की थोडा स्लो खेळतोय, कारण की मागील 4 मॅचमध्ये त्याची तो फ्लॉप चालला पूर्ण, 0-0-0-15. नंतर ईशान किशन, संजू बाबा विकेट पडला, नंतर ईशान किशन आला. ईशान किशनने 38 रन केले, 4 4 1 6, चांगली बॅटिंग केली त्यानं. पण नंतर होतला आपला कॅप्टनने सूर्यकुमार यादवने रन केले 33 रन 16 बॉलमध्ये फक्त, 3 चौके 2 6. गुड बॅटिंग, चांगली गेली बॅटिंग त्याने. नंतर आपला कुंफू पांड्या आला, हार्दिक पांड्या. प्रेमात माणूस काही करतो, खतरनाक काही करतो. हार्दिक पांड्या फुल प्रेमामध्ये, त्याने 2 4 4 6 मारले आणि 50 रन. लास्ट ओव्हर मध्ये जो काय खेळला तो खतरनाक खेळला. लगातार 2 6 वरती त्यानं आणि 50 केली पूर्ण लास्ट बॉलवरती. खूप भारी बॅटिंग केली त्याने काल. नंतर आपण म्हणतो तिलक वर्मा स्लो खेळतो, पण तिलक वर्माने जास्त मनावर घेतलं आणि काल तिनं 44 रन, भावना 3 चौके 4 6. झिम्बाब्वेच्या बॉलरला खतरनाक धुतलं काल. असं वाटून द्यायला नाही की तो 3 नंबरचा प्लेअर आहे, 3 नंबर पोझिशनला खेळतो, पण ते काल 5 नंबरला उतरून सुद्धा असा धुतलं त्यानं काल. झिम्बाब्वेला खतरनाक धुतलं. अर्षदीप सिंगनं काल 3 विकेट काढले, वरुणनं 1 काढला आणि अक्षरनं 1 काढला आणि दुबेने 1 काढला. खंताईची वाटली की काल भारताचे बॉलरचा जरा फॉर्म कन्सर्न होता, कुठं भारत प्रॉब्लेम क्रिएट करतोय. तर अर्षदीपची बॉलिंग चांगली राहिली काल, एका ओव्हरमध्ये त्याने 2 विकेट काढले. पण झिम्बाब्वेचा एक बॅट्समन होता बॅनट, त्याने 97 रन केले काल, आणि तो फक्त वेस्ट इंडिज समोर त्याचा विकेट पडला होता. बाकीच्या सगळ्या मॅचमध्ये त्याने विकेट पडलाच नाही, तो आउटच झाला नाही. कालच्या मॅचमध्ये बी आउट झाला नाही, तो लास्ट ओव्हरमध्ये पण तो खेळला, त्याने 97 रन केले. सिकंदर राजाने 31 रन केले काल. गुड बॅटिंग. आणि मला तर वाटतं भारत फायनलला फक्त साऊथ आफ्रिकेसोबत परत खेळणार, कारण की साऊथ आफ्रिकेची टीम चांगली आहे. संजू बाबा काल ओपनर आलता, 24 रन केले त्याने. सिकंदर राजाने काल 31 रन केले. आणि परत मला वाटतं कालची जी बॅटिंग होती भारताची चांगली होती. 6 नंबरपर्यंत बॅटिंग भारताने व्यवस्थित केली, कोणीच काल फ्लॉप गेलं नाही. आणि फायनलला परत भारत आफ्रिकेसोबत येऊ शकतो. आणि बेनटचं काल बरं वाटतं, कारण बेनट सेकंड हाय स्कोरिंग आहे वर्ल्ड कप मध्ये, 97 रन केले त्याने काल. आणि बेनटचे मला वाटतं 327 पर्यंत रन कव्हर केले त्याने काल T20 वर्ल्ड कप मध्ये, आणि सेकंड हाय स्कोरिंग रन झाली बेनटचे. आणि अशी एक टीम आहे झिम्बाब्वे, त्याच्या टीम मधून एक बेनट नावाचा प्लेअरने सेकंड हाय स्कोरिंग रन केलेलं आहे. सिकंदर त्या टीमचा कप्तान आहे.
आणि मला वाटतं जेव्हा भारत क्वालिफाय होईल फायनलला, साऊथ आफ्रिका परत भारतासोबत खेळायला येईल. आणि काल साऊथ आफ्रिका दुपारी खेळली, तेव्हाच साऊथ आफ्रिका वेस्ट इंडिज समोर जिंकली, तेव्हाच कळलं की भारत विन होऊ शकतो, भारत फायनल खेळू शकतो. पण जर साऊथ आफ्रिका काल दुपारा हारली असती तर भारताने दोन्ही मॅच विन करून सुद्धा भारत बाहेर गेला असता. ठीक आहे, परत भारत बेस्ट ऑफ लक. भारताला 1 तारखेला 2 मॅच आहे परत, साऊथ आफ्रिका झिम्बाब्वे दुपारी, आणि संध्याकाळी वेस्ट इंडिज आणि भारताला साऊथ आफ्रिकेला परत दुपारी मॅच जिंकावं लागेल झिम्बाब्वे सोबत. तेव्हा परत नवीन चॅलेंज आहे भारतासमोर. पण भारताला पण वेस्ट इंडिज समोर मॅच जिंकावं लागेल 1 तारखेला संध्याकाळी, ते परत मोठं चॅलेंज आहे. आणि परत त्यावेळेस एशियन गेम मध्ये जी आपलं एशिया पूर्ण त्याच्यामध्ये पूर्ण नाही का, अफगाणिस्तान बाहेर गेली, श्रीलंका बाहेर गेली, फक्त बांगलादेशनं तर बांगलादेश यावेळेस खेळलाच नाही. फक्त भारत ओनली लाजू शकतो एशियाचा, कारण की भारतच फक्त एशियामधला टिकलेला. कॅरेबियन गेम मध्ये फक्त ऑस्ट्रेलिया बाहेर गेले, पण आफ्रिका वगैरे आहे मध्ये, पण एशियामधला फक्त भारतमध्ये आहे. पण भारताला वर्ल्ड कप जिंकावं लागेल, कारण की यावेळेस भारत 1 मॅच ऑलरेडी हरलेला आहे. भारताला पुढील 2 मॅची जिंकणं गरजेचं आहे. आता झिम्बाब्वे सोबत जिंकलेला आहे, पुढची वेस्ट इंडिज समोर मॅच आहे. वेस्ट इंडिजला हरून परत ग्रुप बी मधून कोणी येऊ शकतं मध्ये, इंग्लंड बी येऊ शकतो किंवा न्यूझीलंड बी येऊ शकतो. त्याच्यामुळे भारताला चांगली बॅटिंग आणि चांगली बॉलिंग करणं गरजेचं आहे. हर्षदीप सिंगने काल 3 विकेट काढले, 1 ओव्हरमध्ये 2 विकेट काढले. आणि हार्दिक पांड्या त्याने काल 50 रन केले, 2 4 आणि 4 6. गुड बॅटिंग. हार्दिक पांड्या हे प्रेमात पडलेला माणूस आहे. हार्दिक पांड्याचं कसं आहे, काल तर हार्दिक पांड्यावरती बॅट करून लगे खतरनाक. ईशान किशन कालचं बॅड लक होतं, काल कॅच गेली. अभिषेक शर्माला आणि सूर्यकुमारला चान्स भेटला काल, दोघांची कॅच ड्रॉप झाली काल, दोघांना चान्स भेटला. पण संजू बाबाला काल चान्स नाही भेटला, डायरेक्टली त्याची विकेट गेला काल, डायरेक्ट कॅच गेली. काल विकेट किपरिंग करताना ईशान किशनला काल किपरिंग दिली नाही, काल संजू बाबाला किपरिंग दिली. काहीतरी चेंजेस केलं भारतानं काल. जेव्हा संजू बाबा ओपनिंगला आला तेव्हाच कळालं की काहीतरी भारतानं चेंज केलं. काल वॉशिंग्टन सुंदरला बाहेर करून अक्षय पटेलला त्यांनी मध्ये घेतलं, आणि रिंकू सिंगला बाहेर करून संजू बाबाला घेतलं. भारताने हीच टीम पुढे कंटिन्यू करावी मला तर वाटतं. आणि दुपारी जी मॅच जिंकली आफ्रिकाने खूप मोठं चांगलं केलं. आणि पुढे जी 1 तारखेला मॅच होणार आहे त्यासाठी बेस्ट ऑफ लक भारतासाठी आणि आफ्रिकाला पण. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. इंडियाने काल 256 रन केले 4 विकेटवर. काल 2007 मध्ये श्रीलंकाला आय थिंक 260 रन केले वर्ल्ड कप मध्ये, हाय स्कोरिंग होता. काल भारत थोड्याने हुकला, कारण की काल भारताने 256 रन केले. याच्या पहिले वेस्ट इंडिजने झिम्बाब्वे सोबत 254 केले, आणि भारतानं 26 तारखेला 256 रन केले. फक्त 4 रनांनी भारत हुकला काल. आणि 5 रन जर भारताने केले असते तर एक सगळ्यात हाय स्कोरिंग झाला असता भारत इंडियाचा काल. रेकॉर्ड तुटला असता श्रीलंका 2007चा. आणि दुपारची जी मॅच झाली कालची वेस्ट इंडिजची, वेस्ट इंडिजने 178 रन केले 8 विकेटवरती. एक वेळ असं वाटलं होतं वेस्ट इंडिजला की ऑल आउट होऊन जाईल टीम 70-80 रनावरतीच. पण नंतर वेस्ट इंडिजचे 2 राक्षस आले खेळायला, होल्डर आणि रोमिओ शेफर्ड. होल्डरने 49 रन केले, रोमिओ शेफर्डनं 32 रन केले. या दोघांनी मॅच काढली काल 176 रन 17 आली. त्यांनी 1-7 म्हणजे 170 रन केले, कम्प्लीट केले. त्यांनी भारतने साऊथ आफ्रिकन मॅच काल जिंकली 1 विकेटवरतीच. अक्रमने 82 रन केले, डिकॉकने 47 रन केले, रिकल्टननी 45 रन केले. म्हणजे त्यांनी 1 विकेटवरती मॅच जिंकली काल फक्त साऊथ आफ्रिकाने. होल्डरने 49 रन आणि रोमिओ शेफर्डने 32 रन. वेस्ट इंडिज काल 100 मध्ये ऑल आउट होणार होती, बट होल्डरने रोमिओ शेफर्डने चांगली विकेटिंग केली. नंतर साऊथ आफ्रिका मॅच जिंकली आणि भारताला एक चान्स भेटला आणखी पुढे खेळण्याचा. आणि भारत 1 तारखेला परत खेळल आणि आफ्रिका परत 1 तारखेला खेळल. ठीक आहे, बेस्ट ऑफ लक. 1 तारखेला